तर आहे गाईस, आजचा म्हणजे ब्लॉग असा आहे की आज आम्ही बनवतोय चिकन. कारण की घरी कोणी नसल्यामुळे आमचं चालू आहे इकडं चिकन इकडं शिजतंय. आणि इकडं मी कांदा ठेवला आहे, बघू शकता तुम्ही. इकडं ही आहे धण्याची डाळ. धण्याची डाळ म्हणजे याची डाळ ना, हरभऱ्याची डाळ आहे. धने ते फक्त आणि हे धने काढायचे त्याच्यातच का. बघा एक नंबर चिकन असं बनवतो का नाही आज पातच सोय नाही. आपल्या हातचं चिकन खायला या एक दिवस तुम्ही सगळेजण. बस बस साखर घेऊन जायचं जे टाकून सगळं झाले. 50 अमाऊंट. इकडं पोळ्या, मसाला काढण्यात आला आता चिकनचा. घेतली मी आता भाजी उकडून. इकडे मी मसाले टाकले ह्या अशा प्रकारे. आता हे मसाले मी एकदा एक नंबर बनवून घेणार असे. आणि मग याच्यात मी ही भाजी सोडणार आहे. हे बघा अशा प्रकारचे करतोय मी भाजी. तुम्ही कशा प्रकारचे करता ते सांगा. मी डाळ वगैरे सर्व टाकून घेतलं. याच्यात मी आता चिकन सोडणार आहे. चिकनचे पीस तर 0.5 चांगला वास सुटूस तर याला थोडं हे करून घ्यायचं. अशा प्रकारचं याला असा वास आला पाहिजे खणखणीत. मग त्याला वास आल्यानंतर मग ते चिकन असं एक नंबर बनतं. हे बघा आता हे आम्ही अशा प्रकारचं उकड त्यामध्ये टाकणार आहे. ही एक नवीन प्रकारची रेसिपी आहे, तुम्ही एकदा खाऊन बघा. या अशा लसणाच्या कांड्या पण मी त्यात टाकल्या आहे. तुम्हालाच आवडतं ते लसण. तर आता मला असं परतून घ्यायचं एक नंबर. तसंच खा मामा, सुक्का किती भारी दिसते ती. असं पण खाल्लं तर चालतं किंवा तुमच्या हिशोबाने यामध्ये थोडं पाणी जरी टाकलं तरी चालतं. आता आम्ही यामध्ये थोडं पाणी टाकू. थोडं याला होऊ द्यायचं थोडा वेळ आणि नंतरला त्यामध्ये पाणी टाकायचं असं. इच्छेप्रमाणे पाणी टाकायचं. कोणी 4 जणांचं, कोणी माणसं जेवढे माणसं असेल तेवढं पाणी टाकायचं. मटणामध्ये आपल्याला एवढं बसून जायचं. मीठ टाकलं का? आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं. पहिलं टाकलं का? चवीनुसार, तुमच्या चवीनुसार ज्याला जसं टाकायचं तसं टाकायचं. मी एवढं टाकलंय बस. आता मी याच्यात जास्त मीठ नाही टाकणार आहे कारण अगोदर मी मीठ टाकलेलं होतं. ची भाजी रेडी झालेली आहे, बघू शकता तुम्ही. आता हे उकळी आलेलं आहे भाजीला. हे पहा एक नंबर.